सर काय होतं तुम्हाला? नीरज सर पाणी नीरज सर नीरज सर संपला सगळं आव्हान हैसर संपला. का नाही जमणार? ए राजा जा बस हैसर बस आराम कर मी येते आणि सगळं काम करते. हा चल. नाहीतर मग जो श्रीनू करेल ना. हा ते का सगळी कामं येतात काय निशी बरोबर ना. मेलू काम करता नाहीतर काय. नीरज डोंट वरी, तू हे चॅलेंज पूर्ण करशील आणि आम्ही आहोत ना, आम्ही हेल्प करू तुला. सर तुम्ही काय काळजी करू नका. निशीच्या वडिलांका चांगल्या खऱ्या आणि प्रामाणिक माणसाची परख हा. आणि तुम्ही तर अगदी तसेच आहात, नका काळजी करू. नीरज बघ मी तुला सांगतो, फक्त माझ्याकडे लक्ष दे. हा ही कुऱ्हाड अशी घट्ट पकडायची आणि हा उंडका ना सरकून येऊन याचा पाय द्यायचा आणि तो घट्ट लावून धरायचा. म्हणजे कसं उंडका हल्ला नाही पाहिजे आणि सरकला नाही पाहिजे. कळलं? कुऱ्हाडीला खाली पकड एकदम घट्ट ठेवायची. हा ती निसटली नाही पाहिजे हातातून. आणि जर तुझ्या हाताला वगैरे घाम आला असेल तर माती वगैरे लाव, म्हणजे कसं कुऱ्हाड निसटणार नाही. अशी जोरात फिरवायची आणि लाकडावर मारायची. ठीक आहे? हे बघ सुरुवात हळूहळू कर, नंतर जमेल तुला. आणि हो सांभाळ. हा करतो मी. नीरज सर 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 तुझ्यापासून दूर असण्यापेक्षा तू समोर असताना हे कष्ट करणं खूप सोपं आहे. तुम्ही तुझा सर लाग तुझा
संध्या, जा तुझ्या नशिबात हिला हा पुन्हा घडू नये. हा दुष्टचक्र थांबवण्यासाठी तुझाही बळ नीरजच्या पाठीशी असू दे. नीरज नीरज, पाय सांभाळ. कुऱ्हाड कुऱ्हाड थोडी घट्ट आणि खाली पकड. काका, हे सगळं नीरज सरांनी केलंय. तुम्ही दिलेलं आव्हान ते प्रामाणिकपणे आणि मेहनतीने पूर्ण करतात रे. त्या लाकडावर पडणारा एक एक घाव ना आमच्या प्रेमाची साक्ष देतोय. अजून काय हवंय मग तुम्हाला? आणि कसली परीक्षा बघायची अजून? नीरज, काय करतोय हे? नीरज, नीरज थांबव हे सगळं. काय काय करणार आहेस तू ह्या मुलीसाठी? अरे ह्या घरच्या माणसांना तुझ्या प्रेमाची, तुझ्या इमोशनची किंमत शून्य आहे. काय हो, काय रानटीपणा चाललाय? तुम्हाला मशीन वापरायची अक्कल नसेल ना तर नका वापरू. पण माझ्या मुलाला का त्रास देताय? आणि तुम्ही, तुमची होणारी सून सुखात आहे ना, मग सगळा त्रास माझा मुलगा का भोगतोय? कारण तुमचा मुलगा स्वतःहून आमच्या दारात आलाय. त्याचं प्रेम सिद्ध करायला. आणि प्रेमाची किंमत ही चुकवावीच लागते, ते सहज मिळत नाही. तुमच्या मुलाशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये. त्यांनी स्वतःहून हे आव्हान स्वीकारलंय आणि सुरुवात केली हे काम करायला. आणि त्यातला पहिला टप्पा मी कंप्लीट केला. या सगळा खरं तू केलंस की तुला कोणी मदत केलेली आहे? नाही बंधू भाऊ, मी हयच होते. त्यांनीच केला सगळा. हातात कुऱ्हाड असो किंवा बॅडमिंटनचं रॅकेट, मनात हिंमत असेल ना तर बॅडमिंटनच्या कोर्टमध्ये काय, प्रेमात सुद्धा बाजी मारता येते. आणि ही फक्त सुरुवात. तुमच्या आशीर्वादाने यापुढे सगळ्या गोष्टी असंच सोप्या आणि सहज होत जातील. ही तर सुरुवात आहे ना. मग पुढे कसो टिकतास ना, ताच बघताय मी. नीरज, बस कर आता. तू कितीही काही केलं ना तर तुझ्या हाती काहीच लागणार नाहीये. वो ऐसे कैसे? मेरा खून है वो हार नहीं मानेगा. अपने प्यार को जीतेगा और हक से जीतेगा.
मीही नावाची मेघना सचदेव आहे. मी हे मुकाटपणे पाहणार नाही. या घटनेचे परिणाम खूप खोलवर होणार आहेत रघुनाथ खोत. तुझ्या मुलीपायी माझ्या मुलाची आज ही अवस्था झाली आहे. आता तुझ्या मुलीचे मी काय हाल करते ते बघ. येऊ काय? आलात? या या. काय झाला हा? एवढा घाईघाईने कशाक बोलवलास? का बिझी होता का? बिझी? मी कशाक बिझी? नाही नाही, पण तुमका सांगताय मी, माझ्याशिवाय ना घरातला पानच हलत नाही बघा. म्हणजे कसा सगळी जण ना लाली ह्या कर, लाली ता कर, मग बिचारी लाली राबता, दुसरा काय करणार? बास, तुमच्या कामाची कौतुकं नका सांगू. माझ्या मुलाला काय काम करावं लागतं हे सांगा. नाही म्हणजे कसा दादाचं स्वाभिमान लय मोठो हा ना. आता तुमच्या लेकान नेमका तास दुखावला ना. आता सापाच्या शेपटीवर जर पाय दिला तर दुसरं काय होतला? तास झाला. पण आता ह्याच्यामध्ये मी त्याच्यासाठी काय करू शकता सांगा. स्वाभिमान तर माझाही दुखवलाय, म्हणजे आपलाही दुखवलाय त्या तुमच्या दादाच्या निशीने, हो ना? हा हा हा, होय तर. हा मग हे विसरून कसं चालेल? आपलं काय ठरलं होतं? हा हा हा, जेवढं मनस्ताप आपल्यात झाला हा तेवढं मनस्ताप आपण निश्चित द्यायचा. हा बरोबर ना? हा. पण ती मुलगी तर खूप सुखात आहे. माझा मुलगा खस्ता खातोय आणि हे मी नाही बघू शकणार. आणि हे मला बघावं लागणार नाही याची जबाबदारी तुमची. ह्या कशाक? हा आज सारखं कोणतंही काम नीरजला करावं लागणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची. काय ना, त्या अख्ख्या घरात तुम्हीच हा मूर्खपणा थांबवण्या इतक्या सेन्सिबल आहात. हा हा तर मी आहेच. हा म्हणजे सेन्सिबल, समजूतदार. तुम्ही समजूतदार आहात. हा मी आहे समजूतदार. हा. काय आहे ना, माणसाची खरी पारख ना तुमकाच हा बघा. हा हे बघा, मी ना तुमका शब्द देतोय. हा तुमच्या लेखात काही एक करूक लागणार नाही. हा हा हा? नाही येत मग असा. हा ठरला 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 आपला. डील डील. हा डील डील येत या. मूर्ख बाई. नीरज, तुझ्या पायी कसल्या कसल्या लोकांशी मला अजून किती दिवस डील करावं लागणार आहे ना, कुणास ठाऊक. उमाताई, आज तुम्ही नारळी भाताचा बेत केलात ते चांगलंच झालं. सगळ्यांना 2 घास जास्त जातील आज. तब्येतीसाठी पण चांगलं असतं ना, जरा शक्ती येता. आणि सवय नसलेली कामं करायला शक्ती तर हवीच ना. साहिल, आपल्या नीरजला एवढ्या कामाची सवय नाहीये. त्याचं डाईट त्याला एवढी एनर्जी कशी देणार? डू वन थिंग, आज त्याच्यासाठी ना बेस्ट फूड ऑर्डर कर आणि त्याला नेऊन दे. त्या घरातल्यांचा काही नेम नाहीये, माझ्या मुलाला उपाशी ठेवतील. मेघना, जैसे तुम उसकी माँ हो वैसे उमा जी है वहाँ. वो माँ जैसी ही अपने नीरज की देखभाल करेगी. तिचं नवऱ्यासमोर एक शब्द फुटत नाही. ती बाई काळजी करणार आहे आपल्या मुलाची. हाँ, अपने पति के सामने नहीं, पर कुछ तो जरूर करेंगी. और देखना, अपना नीरज भी धीरे धीरे सबका दिल जीत लेगा. लेकिन अगर हम उसके रास्ते में आए तो प्रॉब्लम शायद और बढ़ जाएगी. तुम भरोसा रखो, उमा जी उसका ख्याल जरूर रखेंगी.
ती त्याची काळजी घेणार आणि मी त्याच्या वाईटावर आहे का? ते काही नाही. त्याच्यासाठी कॉन्टिनेंटल फूड ऑर्डर कर आणि त्याला नेऊन दे. निघ ना. बस, मी सांगते तेवढं कर. माझ्या नीरजला होणारा त्रास मी नाही बघू शकणार. उमाताई, खूप त्रास होतोय ना नीरजला? जो मुलगा आपल्या निशीसाठी एवढं करतोय त्याच्यासाठी काय केलं तर कुठे काय बिघडलं? मंजू अगो काय चुकीचा काय बरोबर माका खरंच काय कळत नाही, पण पोराची अवस्था बघवत नाही गो. उमाताई, तुमचं कधी काय चुकलंय का? तुम्ही जे करताय ते अगदी बरोबर करताय. उमा, अगो आज बेत काय असं जेवणाचो? नारळी भात द्यायचे. अगे बाय, नारळी भात केलंस? बरोच बेत असा गो. अग उमा, अगो या घरच्यांसाठी असा, बाहेरच्यांसाठी काहीतरी खास वया ना. आण. द्यायचे? अहो एवढं तिखट कसं खाणार? अगो माणसान काम केल्यान ना की कायव दिल्यान तरी गोडच लागता. द्यायचे? काय नाही म्हणा. असा द्यायचे नाही. ऐका माझं अहो नको कुशाक. बरं आता काही एक होणार नाही. देताय त्या का? अगो मंजू, उमाताई, आता रे झिला, नमस्कार आजी. खाई लावून आता जोडूचा प्रयत्न करू नको. हा, नाही तसं नाही, वयाचा मान म्हणून तुम्हाला मी. असा बघ, सगळ्यांसमोर एवढा अपमान केलंस, तू काय कमी झालो? तुला चांगुलपणाची नाटका करू नको. ये आमच्या घराच्या दारात आलेल्या माणसांका उपाशी ठेवची पद्धत नाही या खोतांची. ये. थँक्यू. काय झालं? तिखट लागला? कष्ट केल्यावर पुढे इलेलं अन्न गोडच लागतं असं म्हणतो. चवीन काय के घास. तू काय या घरातलं वाटो कमूच होतो ना. बघ आज तुझ्या मेहनतीचो एवढंच वाटो असा. निशीवर जर खराच प्रेम असत ना तुझा, तर ताटात एक कण पण ठेवतच नाही तू.